हॅलो. हां, काय करायल्यास? काय नाही, बसलोय. बोला की. काय नाही, लग्नाचं आमंत्रण आलंय काय? जूनच्या पहिल्या आठवड्यात येतील लग्न. हा हा, ते जून मध्ये. हा, आले त्या आले आले पाहुण्यांचं आले आले. आलंय नव्हं? होय होय. मग ती साडी ते आतापासूनच बघून ठेवायला पाहिजे. होय. ज्वेलरी बघायला पाहिजे. बाप रे. अहो यो देवा, माझं घंटन ते बँकेतच आहे ते, आणि काढून आणायला सांगायला पाहिजे ह्यासनी. होय, मी सांगितलं बाई काढून आणा म्हणून. ते लॉकरमध्ये ठेवलेलं होतं. ते दागिने काढून आणा म्हणून सांगितले. पुढच्या आठवड्यात काढून आणून ठेवा म्हणून सांगितलंय. खरं लग्न जून मध्ये आहेत किंवा आता एप्रिल होय, सुरू आहे. जूनमध्ये असली तरी बघता बघता महिना जातोय. पार्लरला जायला पाहिजे. अगं बाई, ते आणि पार्लरचे एक हाय. काम मुख्य आहे. आणि आता साड्या बघितलो तिजोरीत तर सगळ्या साड्या नेसलेल्या आहेत. आता नवीन साडी जाऊन आणायला पाहिजे. तिथनं तयारी सगळं. अगो मग बाई. महिना नको, महिनाच उरला की मग. होय की हो. ते मग अगो बाई, माझ्या तर साड्या साड्या मी आता बघायला पाहिजेत ना. मला ब्लाऊज एक बसना, ते ब्लाऊज आणि उसवून आणायला पाहिजे. ते अगं बाई. आणि बघायला पाहिजे. कुठली होय, साडी बसते आणि काय काय नवच बघा, वैतागच आहे कोणाचं तर. चालते. ठेवतो. माझी अजून कामं पडल्यात. बरं बरं, चालते घ्या. मी पण बघतो जरा कुठली साडी मला आता बसत्या काय, ब्लाऊज बसते का पहिला आणि बघायला त्यात आणि पाहिजे. पार्लरवालीच्याने अपॉइंटमेंट घ्यायला पाहिजे. आता मे महिना होय. म्हटल्यावर आता पार्लरमधनी तर किती गर्दी असते. काय जरा लई आधी सांगतील की नाही बघा, काय सगळं आता धांदलच आधीच उडणार आहे. सांगितल्यात किंवा आणि किती आधी सांगायचं काय? 6 महिने आधी सांगायचं बघा तुम्हाला. तसं नाही हो. म्हणजे जरा आपलं बायकांचं काही एक असते, साडी ब्लाऊज हे ते सगळं मॅचिंग पाहिजे की व्यवस्थित. बर बर बर. चालायचं घ्या. आवरतं जातो, मी पण करतो हां तुम्हाला नंतर. हा. हां.